हाऊसफुलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत। मामाच्या गावाला जाणारा चिंट्या, आंब्याच्या वनात मोरासंग नाचणारी चिंगी, कापसासारख्या सशाबरोबर बोलणारा पिंटू आणि शाळेला सुट्टी मिळावी म्हणून चक्क भोलानाथला साकडं घालणारा झंप्या, या सर्वांचा हक्काचा कौतुकाचा सेलिब्रेटिंग बालदिन नुकताच साजरा झाला। बालनाट्यांची परंपरा लाभलेल्या मराठी बालरंगभूमीच्या स्मृतींना या निमित्ताने उजाळा मिळाला। गेली कित्येक दशकं बालरंगभूमीची चळवळ पॅशनेटली जपणारी मुंबईतली एकमेव संस्था म्हणजेच आविष्कारची चंद्रशाला। दुर्गा झाली गौरी, पंचतंत्र, राजा राणीला घाम आला, चिमणा बांधतो बंगला या आणि अशा असंख्य बालनाट्यातून नाना पाटेकर, सयाजी शिंदे, सुकन्या कुलकर्णी, सतीश पुळेकर, किशोरी शहाणे, उर्मिला मातोंडकर हे आणि असे कित्येक गुणी कलावंत घडवणारी ही चळवळ आजही अशीच धगधगते। आविष्कार चंद्रशाला सादर करीत आहे गुणी बालवीरांना प्रोत्साहित करणारा 2011चा भक्ती बर्वे आणि माधव साखरदांडे स्मृती पुरस्कार सोहळा। कलाकारासाठीचा भक्ती बर्वे स्मृती पुरस्कार पटकावला बालमोहनच्या स्वराशा जाधव हिने, तर अपंग बालकलाकारासाठीचा माधव साखरदांडे स्मृती पुरस्कार मिळाला रत्नागिरीच्या अभिषेक सावंतला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनंत भावे यांच्या छोट्यांसाठीच्या कविता आणि कथांनी छोट्यांबरोबर मोठ्यांनाही लोटपोट केलं। याच कार्यक्रमात विद्या पटवर्धन यांनी दिग्दर्शित केलेल्या माधव साखरदांडे लिखित झालंच पाहिजे या बालनाट्याचा पहिला प्रयोग सादर झाला। आमच्या मामांच्या जमिनीत वाटाणे पेराल, मामांच्या जमिनीत वाटाणे पेराल, दुसऱ्या दिवशी उसळ खाल। मामांच्या जमिनीत वाटाणे पेराल, दुसऱ्या दिवशी उसळ खाल, मामांच्या जमिनीत मका पेराल, मामांच्या जमिनीत मका पेराल, दुसऱ्या दिवशी कणसे खाल। आज आमच्या आविष्कार परिवारातील माधव साखरदांडे त्यांचा 3रा स्मृती दिन आहे। माधव साखरदांडे यांचं आमची जी छबिलदास चळवळ आहे, जी होती साधारण, जी जगभर प्रसिद्ध झाली, तो छबिलदासचा हॉल मिळवून देण्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं। शिवाय ते कवी होते, नाटककारही होते, अतिशय चांगले लेखक होते आणि विशेषतः आमच्या चंद्रशालेसाठी त्यांनी 4 नृत्यनाट्ये लिहिलेली आहेत आणि त्यातलं दुर्गा झाली गौरी हे तर एक अजरामर नृत्यनाट्य भारतभर प्रसिद्ध झाले। मामांच्या जमिनीत ऊस पेराल, दुसऱ्या दिवशी रस प्याल, आणि मामांच्या जमिनीत, आमच्या मामांच्या जमिनीत दगड पेराल, आमच्या मामांच्या जमिनीत दगड पेराल, दुसऱ्या दिवशी डोंगर चढाल। बालरंगभूमी ही फारच महत्त्वाची अशी संस्था असू शकते, अशासाठी असू शकते की ती शिक्षणही देते, रंजनही करते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा विकास त्यातून होऊ शकतो। शालेय शिक्षणाची जी पठडी आहे त्या पठडीमधून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही असा जणू बंदोबस्त केलेला असतो आणि त्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे जितक्या म्हणून वाटा उपलब्ध होतील तितक्या वाटा या मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला उपकारक असतात। त्यातली बालरंगभूमी ही आहे। आणि एका मुलाने तर हात वर करून शाळेत कार्यक्रम चाललेला असताना मला पण ना काहीतरी सुस्त आहे असं त्याने म्हटलं सांग काय ते? मामांच्या जमिनीत बटाटे पेराल, दुसऱ्या दिवशी वडा खाल म्हणे। नाट्य जे आहेत ते सर्वांसाठी एवढ्यासाठी की व्यक्तिमत्व विकास करताना ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात, व्यक्तित्व विकास तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये होऊ शकतो, व्हायला पाहिजे,
तिथे लक्ष न दिल्यामुळे तो होत नाही. पण मग पुढे कधीतरी जाणीव होते की तुम्हाला सर्जनशीलतेची जाणीव कुठे होते, कधी होते, ती लहानपणी व्हायला पाहिजे. ती अनुभवली पाहिजे मुलांनी, पण दिली पाहिजे पालकांनी त्यांच्याकडे. आविष्कार चंद्रशाह सादर करत आहेत श्री माधव साखरदांडे लिखित एक एकांक. एकांकिकेचं नाव आहे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. नार्या किती वेळ बेल वाजवतो रे? हा आणि ती हटाय असून बेल वाजवतोस? हा उभं राहायला केसी चड्डी सुटते. अगं ये मेरी सासी नहीं दूंगी. अगे पण आता संभाजीची एंट्री आहे. तो बघ तिथे उभा आहे. चुप रे, माझी फर्स्ट एंट्री आहे. मार त्या मारू. मला हा कार्यक्रम महत्त्वाचा अशासाठी वाटतो की बालनाट्य हल्ली होत नाहीत आणि बालनाट्याचे एक लेखक श्री माधव साखरदांडे म्हणजे त्यांच्यासाठी केला जाणारा हा कार्यक्रम, त्यामध्ये त्यानेच लिहिलेली एक एकांकिका आणि सुलभाताई म्हणजे सुलभा देशपांडे माझी टीचर आहे स्वतःची, तिच्याकडे मी बालनाट्यात काम केलेलं आहे आणि तिने रिक्वेस्ट केल्याबरोबर मी हो सांगितलं अशासाठी की मुलांसाठी काहीच होत नाही. आणि हे त्यांच्या काळात लिहिलेलं म्हणजे माधव साखरदांड्यांनी शाळेत असताना म्हणजे ते शाळेत शिक्षक होते तेव्हा शिकवत असताना लिहिलेलं नाटक मला करायला मिळतंय, त्याचा मला आनंद झाला आहे. राजा तुला मरण, राजा तुला मरण, राजा तुला मरण देण्यासाठी मी तुझ्याकडे आलो नाही, पण मराठे शाही करता बसले. हा जिवंत आलो आहे. हा बुरखा घे. कुठे? आणते आणते. हा परवाना पांगर कुठे? आणला बुरखा. हा जो आम्ही पायंडा आज पाडत आहोत तो याच्यानंतरही असाच चालू राहावा या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. मोठाले सेट्स, AC हॉल्स, न परवडणारी तिकीटं यांच्या पल्ल्याड जाऊन एका छोट्याशा शाळेच्या हॉलमध्ये सादर झालेला हा आविष्कार छोट्यांसह मोठ्यांनाही अंतर्मुख करून गेला. बालरंगभूमीसाठी आविष्कार चंद्रशालेच्या या चिरतरुण चळवळीला शुभेच्छा देऊया.